नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? हसताय ना? हसलेच पाहिजे, हसल्याने आयुष्य वाढते, म्हणून नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा। तर या बिझनेसचे व्हिडिओ बनवता माझ्या काही मैत्रिणींची मैत्रिणी सांगितलं तर आपल्या मैत्रीवरती सुद्धा एक व्हिडिओ किंवा रील्स बनव। तर मी म्हटलं चला सगळ्यासाठी तर बनवतोयच, आपल्या मैत्रिणीसाठी तरी काहीतरी बनवूया। तर यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर माझी बिझनेस जर्नी मी तुम्हाला सांगितली, माझा बिझनेस स्ट्रगल्स तुम्हाला सांगितला आणि बिझनेसचे यश पण तुम्हाला मी सांगितलं। तर हे जे व्हिडिओ मी बनवते ते तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा। तुम्ही जे मला व्हिडिओ बनवताना लाईक करून माझे व्हिडिओ बघून जे मला प्रेम आणि पाठिंबा देताना त्याच्यामुळं आम्हाला एवढी प्रेरणा मिळते ना की आपण मराठी उद्योजिका आहोत, हे आम्हाला गर्व वाटतो की आपण एक मराठी उद्योजिका आहोत म्हणून। आणि आपण जसं उभं राहिलोय तसं आपण इतरांसाठी सुद्धा काहीतरी करू शकतो का, हाच मनात आमचा ध्यास आहे। तर माझ्या इतर महिलांना माझ्या मैत्रिणींना माझं की एक सांगणं आहे की स्वतःच्या पायावरती नक्कीच उभा राहा, कारण की नवऱ्याची कमाई आणि स्वतःची कमाई यामध्ये भरपूर फरक आहे। कारण की जिथं आपण खरंचताना नवऱ्याचे पैसे असल्यानंतर आपण खरंचताना विचार करतो की आपल्याला 10 रुपये दिल्यात, आपल्याला यातले 1 रुपया तरी वापस न्यायचा आहे। आणि आपले स्वतःचे पैसे असले ना तर ती एक वेगळीच मजा असते, भले 2 रुपये का असेना। म्हणून प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी साथ देण्यासाठी जर जोडीदार व्यवस्थित असेल ना तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की मैत्री म्हणजे काय। मैत्री हे म्हणजे एक निखळ नातं आहे की जे रक्ताच्या पलीकडचं आहे। रक्ताच्या पलीकडचे म्हणजे रक्ताची नाती एक वेळेस धोका देऊ शकतात तो, पण मैत्रीचं नातं कधीच धोका देऊ शकत नाही। तुम्हाला मी सांगू का, आता चहा पिण्यासाठी जेवढी साखरेची गरज आहे ना, चहा पिण्यासाठी जेवढी साखरेची गरज आहे, साखर नसताना जशी चहाला चव येत नाही, साखर नसताना जशी साखरेला चव येत नाही, तशी ज्यांच्या जीवनात मैत्रीण आहे ना त्यांच्या जीवनात मजाच नाही। आहे का मजा? नाही, अजिबात मजा नाही। कारण मैत्री हे काय, ज्यांनी मैत्री केली ना त्यांनाच माहिती मैत्री म्हणजे काय। कारण की आमचा अनुभव तुम्हाला सांगते मी की आपण आपल्या मनातलं दुःख एक वेळेस मिस्टरांना म्हणा, आपल्या बहिणी बाळांना, स्वतःच्या आईला बी सांगू शकत नाही। ते दुःख आपण आपल्या मैत्रिणीला सांगू शकतो, शेअर करू शकतो। माझा प्रॉब्लेम, भले ती लांब असू द्या, मैत्रीण लांब असू द्या, बरं फोनवरती व्हिडिओ कॉलवरती आपण सगळं एकमेकीला शेअर केलं ना तर नक्कीच ओझं खाली होऊ शकतं। आपण पैशाचे भिकारी नाही आहेत कोणीच, कारण प्रत्येकाच्या घरी खाऊन पिऊन सगळे सुखी असतात, परंतु मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत काही बघायचं नसतं। असं आहे बघा, एक म्हणे, दुश्मनी करावं तर श्रीमंताशी करावं आणि मैत्री करावं तर गरीबाशी करावं, असं एक वाक्य आहे। तर गरीबाशी मैत्री केल्यानंतर भले तुम्हाला पैशाची मदत नाही होऊ शकणार, पण मानसिक आधार नक्कीच मिळेल। म्हणून मैत्री ही नेहमी कायम ठेवायची। आता संसारामध्ये आपण एवढं गुंतलोय ना की आपल्याला भानच नाही आहे आपण कुठपर्यंत आलोय आणि आपलं कुठपर्यंत जायचं आहे आणि आपलं वय किती झाले। आता कमीत कमी 35-40 मिनिपासून आपण ओलांडलं आहे, तरी आपल्याला भान नाही आहे की आपण मागं काय गमावलं आहे ते। कारण की शाळेतील मैत्रीची जागा आहे ना कोणतीच मैत्री घेऊ शकत नाही, जी एका बेंचवरती बसून आपल्याशी भांडते, आपल्याशी रुसते, आपल्याशी फुगते आणि भलेही आपण डबा नाही नेला ना तर तिच्या डब्यात आपल्याला खायलाही लावते, अशी असते शाळेतील मैत्रीण। तर आमचं आत्ताच गेट टुगेदर झालं जस्ट, तर आम्हाला जाणवलं की आपण काय गमावलं। 20 वर्षानंतर आपण भेटलोय, भेटण्याची ती एकदम लालच म्हणा किंवा काहीतरी म्हणा त्याला, की जो आम्हाला भाव होता एकमेकीला बघून ते अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं की 20 वर्षानंतर आम्ही एकमेकीला भेटलो। 。
सॉरी, सर्वांना माहिती आहे माझं शॉप रेल्वे स्टेशनला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताना कधीतरी गाडी मध्यंतरी येतेच, तर सॉरी. तर चला आपण माझा विषय मैत्रीचा आहे. तर आम्ही आत्ताच जस्ट गेट टुगेदरला भेटलो. तर एवढा आम्हाला आनंद पण झाला आणि वाईट पण वाटले की आपण 20 वर्षाच्या अगोदर का बरं नाही भेटू शकलो. आपण संसारामध्ये एवढं गुंतलो की एकमेकीला फोन नाही, एक म्हणजे कॉन्टॅक्ट असतो सर्वांचा, परंतु भेटण्याची आस ही काय असते ना, ती त्या दिवशी आम्हाला कळली. म्हणून माझ्या मैत्रिणीला विनंती आहे की तुम्ही एकमेकींना बोलत जा, एकमेकींशी शेअर करत जा. एकमेकींशी शेअर करत जा, कारण दुःख वाटल्याने कमी होते. भले त्या दुःखात कोणी समाविष्ट नसू द्या, पण तुम्ही शेअर जरी केलं ना तर इतकं फ्रँकली वाटतं, इतकं मोकळेपणाने वाटतं आणि आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते की आपल्याबरोबर कुणी असू नाही तर नसू, परंतु आपली मैत्रिणी नक्की असणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, महिलांना, की आपल्या शाळेतील मैत्रिणीशी नेहमी कॉन्टॅक्ट ठेवा. ते कधी ना कधी तुम्हाला कामास येणारच आहेत. भले कामास नाही आलं ना तर दिवसातून एकदा व्हिडिओ कॉल तरी करत जा किंवा एकदा फोनवर तरी बोलत जा की आपण काय गमावलं आहे, काय कमावलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, डॉक्टरच्या गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मैत्रिणीच्या टोळ्या घेऊन जगायला शिका. काय, डॉक्टरच्या गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मैत्रिणीच्या टोळ्या घेऊन जगायला शिका. कारण ती मैत्रिणीची टोळी जर असेल ना, डॉक्टरची गोळी आपल्याला लागत पण नाही. म्हणून मैत्रीण ही काय असते ना, जिनी मैत्री केली किंवा मैत्री काय असते, ज्यांनी मैत्री केली त्यालाच माहिती आहे. म्हणून मैत्रीमध्ये निस्वार्थता, निखळता ही असावी आणि मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव पण नसावा. म्हणून मैत्रीत नेहमी शेअर करा की तुम्हाला नेमकी काय वाटते बाबा. की असं म्हणजे कधी कधी असं पण होतं, आपण जेव्हा की आईबापाला, आपल्या नातेवाईकाला बोलू शकत नाही ना, ते वाक्य आपण मैत्रिणीला बोललो ना तर त्याच्यातून सोल्युशन निघतं. मैत्रीण आपल्याला हेल्प करू शकते. माझ्याबद्दल पण असं झालं, मी असा रस्ता काढला, तू पण असं कर. म्हणून माझ्या सर्व मैत्रिणींना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकीला शेअर करत जा, मनात दुःख कधीच नका ठेवत जाऊ आणि मैत्रीसारखं नातं जपायला शिका. कारण तेच नातं शेवटपर्यंत राहणार आहे. सगळे नातं बदलणार आहेत, पण मैत्रीचं नातं कधीच बदलत नाही. तर नक्कीच तुम्ही विचार करा, शाळेतील, कॉलेजमधील तुमची जी काही क्लोज फ्रेंड असेल त्याच्याशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आपल्या मनातील सगळं सांगावं. कारण बाईच्या जातीला कोणी सांगण्यासारखं नसतं. कारण बाईची जात कशी असते, सगळं मनात ठेवून इतकं साठवलेलं असतं ना की ती कुणापाशी जर एकदा रडायला सुरुवात केली ना, मोठा हंबारडा फोडते. ज्या हंबारडा फोडल्यानंतर कोणी पण म्हणतं बघा, बाईच्या जातीला रडून द्यावे, रडल्याशिवाय बाईची जात कधीच मोकळी होत नाही. पण आपलं कसं असतं, आपण मनात सासून कधीच व्यक्त होतच नाही. तर मागं बघा एक सुपर पिक्चर आला होता, बाई पण भारी द्यावा, आला होता का नाही, तो आपण बघितला आणि इतकी उत्स्फूर्तता जाणवली त्या पिक्चरमधून की त्याच्यामध्ये सर्वात छोटी, आता मला नाव नाही म्हणते माहितीचं बरं, तिचं म्हणजे कसं असतं, मिस्टरांचं लोन तो घेतो, लोन तो घेतो आणि जेव्हा फेडण्याची बाजू येते ना, त्याच बायकोला काय म्हणतो, तू फोन उचल, तू बोल आणि तू दे, मी काय आता कामाधंद्याला जाणार नाही, मी घरीच बसणार. मग हिने बँकेत कामाला असते, हिने घर सांभाळायचं, बँक सांभाळायची, तरीही तो आल्यानंतर तिला काय म्हणतो, तू काहीच बघत नाही, नुसती बँकेतच जाती, मंगळागौरची तयारीच करती आणि तू मुलांकडे लक्ष देत नाही. मी तरी काय बघू, मग हा बघत होता काहीच बघत नव्हता, आपण तर पाहिलं होतं सगळं. पण तरी पण तिने मनात साठवून इतकं ठेवलं. आणि मुलाच्या बड्डेच्या वेळेस जेव्हा बहिणींनी विचारलं काय झालं, जेव्हा डॉक्टरने सांगितलं मेनिपोज आली, त्यावेळेस तिने इतकं बाहेर उकाळलं की ती गाडीत जाऊन रडू लागली, बहिणीच्या खांद्यावरती जाऊन. म्हणून आपण त्या पिक्चरमध्ये बरंचसं आपलं घेण्यासारखं आहे की आपण जिथले तिथं बोलायला शिका की लोन तर सर्वांकडेच असतं हो. बरं, नवऱ्याची जात कशी असती, बायकोला पुढं घालायचं, बायकोला सांगायचं, तू बोल, तू असं कर, तू तसं कर. का, आपल्याला पण जीव आहे, आपल्याला बी हसायचं आहे, आपल्याला बी खळखळून हसायचं आहे.
म्हणून विचार करा, मैत्रीमध्ये शेअर करायचं शिका आणि जिथल्या तिथं बोलायला शिका. मैत्रीसारखं निखळ नातं या जगात कोणतंच नसणार आहे. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. आणि माझ्या सर्व मैत्रिणीला विनंती आहे, छोटासा का होईना पण तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा.